जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनले. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सोलापूरच्या नूतन उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या ऐतिहासिक संग्रहालयाला अभ्यासपूर्ण भेट देत वारसा संवर्धनाचा संदेश दिला. दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद सेंटर फॉर प्रिझर्वेशन ऑफ हेरिटेज येथे प्राचीन अश्मयुगीन वस्तू, शिल्पकला, ऐतिहासिक अवशेष तसेच सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात आले आहे. उपमहापौर देवकर यांनी संग्रहालयातील विविध दालनांची सविस्तर पाहणी करून तेथील ऐतिहासिक ठेव्याची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे प्रशासक विजयकुमार उबाळे यांनी संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू आणि संस्थेच्या वारसा जतनाच्या कार्याची माहिती दिली. सोलापुरातील ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व्हावी यासाठी संग्रहालय अधिक विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं मत उपमहापौर देवकर यांनी व्यक्त केलं. तसेच सोलापूर महानगरपालिका आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून सोलापुरात एक आदर्श आणि समृद्ध संग्रहालय उभारण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्राध्यापक विश्वनाथ जोजन, प्राध्यापक महेश साखरे, प्राचार्य शिवाजी शिंदे, प्राध्यापक मनीषा पाटील, प्राध्यापक स्मिता जगताप, दामाजी सर, राकेश उदगिरी, संतोष यादकर, प्राध्यापक क्षीरसागर, प्राध्यापक रेवणसिद्ध बेरंगीकर, प्राध्यापक गणेश सातेतुल्य, विश्वनाथ बिराजदार आणि प्राध्यापक वर्ग तसेच पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग.